राज्यात सर्व धर्मियामधील 60 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्यात येत आहे। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत राज्यात पहिली रेल्वे कोल्हापूर जिल्ह्यातून अयोध्येसाठी दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी जाणार असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली। आज मला मनापासूनचा आनंद आहे। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत महाराष्ट्र राज्याने युती सरकारने सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक 60 वर्षे किंवा त्याहून अधिक या वयाचे भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची या दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अशी योजना आणलेली होती। त्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये 20/9/2024 पर्यंत अर्ज मागविण्यात आले। 2146 अर्ज प्राप्त झाले आणि जो आम्ही इष्टांक दिला होता लोकसंख्येप्रमाणे प्रत्येक तालुक्यातला, त्यातले 800 लाभार्थी हे या 12 जिल्हा तालुक्यातून निवडले आलेले आहेत। आता 14 जुलै 2024च्या निर्णयाप्रमाणे पालकमंत्री या समितीचा अध्यक्ष आहे। तालुकानिहाय कोटा आपण निश्चित केलेला होता आणि 28 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9:50 वाजता छत्रपती शाहू महाराज टर्मिनल कोल्हापूर येथून अयोध्या येथे 30/9/2024 रोजी अयोध्या धाम येथे ती पोचेल व अयोध्या दर्शन घेऊन परत 1/10/2024 रोजी अयोध्या धाम येथून निघून हे ज्येष्ठ नागरिक 3/10/2024 रोजी छत्रपती शाहू महाराज टर्मिनल कोल्हापूर येथे पोचतील। मला अशासाठी आनंद आहे की राज्यातील पहिली अयोध्या दर्शनासाठी रेल्वे कोल्हापुरामधून 28 तारखेला धावणार आहे। याकरिता कोल्हापूर जिल्ह्याअंतर्गत तीर्थदर्शनासाठी 2146 अर्ज प्राप्त झाले होते। त्यापैकी 1983 अर्ज पात्र झाले असून त्यामधील 800 लाभार्थी लॉटरी पद्धतीने निवडले गेले आहेत। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना निवड झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचे व राज्यात प्रथम क्रमांकाने कोल्हापूर जिल्हा मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या योजनेचा लाभ घेत असल्याबाबत सर्वांचे पालकमंत्री तथा मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या जिल्हा समितीचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी अभिनंदन केले।